तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस काल दिनांक 21 जुलै रोजी झाला असून शेकडो हेक्टरवरील शेती अक्षरशः खरडून गेल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। लोणार तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली असून नद्या नाल्यांना महापूर आले आहेत। तालुक्यातील धाडजवळ नदीकाठच्या गुरांच्या गोठ्यात एक व्यक्ती अडकून पडलेला होता। तालुक्यातील टिटवी, गुंधा, देऊळगाव, कुंडपाड, बोरखेडी धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत, तर हिरडव, आरडवणी, गायखेड, पळसखेड या गावातील शेतकऱ्याचे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या तर पिके पाण्यात असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। नमस्कार, मी आकाश ताटे, मनसे तालुका उपाध्यक्ष लोणार। वारंवार पांगराडोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही। ते असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसाला लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतंय। आज पण जो रात्री 1:30 वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांगराडोळेवासियांवर आलेली आहे। हे पाणी भरपूर जणांच्या घरात घुसलेलं आहे आणि भरपूर जणांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे। तरी मनसेच्या वतीनं एक सरकारला असा इशारा देऊ की जर हे पाण्याची लवकरात लवकर दखल सरकारनं जर घेतली नाही तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी पांगराडोळे गावामध्ये येणार नाही। ही एवढी दखल माझ्याकडनं घेण्यात येईल आणि ग्रामसेवकाला गावात तर नाहीच पण गावाच्या रस्त्यावरती पण पाय ठेवू देणार नाही, एवढी माझ्याकडनं सोय करण्यात येईल। पाऊस सुरू झाला होता रात्री 1:30 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून माझ्या घरात पाणी आलं। एवढा पाण्याचा साठा झाला की माझे 7 फूट गहू भिजले, माझं खत भिजलं, खत होतं पण खताचं पाणी झालं, माल भिजला, दाणा भिजला, बंदा पसारा पाण्यात डुबला। आम्हाला बसायला जागा नाही, आम्ही बाजावर बसलो, बंदा पसारा बाजावर ठेवला। आम्ही रातपासून जागी आहे, रातपासून आम्ही घरातलं पाणी उपसतो। सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे, गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे। तर याचं पाणी किती दिवस येते नियमित चालू असं? नियमित चालू आहे, पाणी आलं की घरात पाणी येतं आणि पुन्हा एक तर हे हिरीवालेही पाणी सोडतात। आतापर्यंत 10 लोक पडली इथं, पुन्हा 100 मोटरचं पाणी रस्त्याने येतं, पाणी शेवायला लागलं, लोक पडायला लागले, रात्रंदिवस त्रास आहे आम्हाला पाण्याचा। या ठीक आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला पाहिजे, काही गावाच्या सरपंचाला नेत्याला पण दखल घ्यायला पाहिजे आणि याच्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे? गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे आणि हे हिरीवाल्या पाण्यावाल्याला मी सांगायला पाहिजे की वारंवार पाणी सोडू नका। नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे सरकारनं।